आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ते उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं युद्ध सुरू आहे त्याची कशी झळ छत्रपती संभाजीनगर येथील उद्योगनगरीला सोसावी लागते? खरं पाहायला गेलं तर आमच्या ऑटो इंडस्ट्रीवर त्याचा जास्त प्रहार झालेला दिसतो आहे. मागे 2-3 दिवस आमचा जनरली काय होतं की इंडस्ट्रीमध्ये एक 4-5 दिवसाचा गॅसचा साठा असतो, परंतु 5 तारखेला त्यांनी काय की हे काढलं की आम्ही इंडस्ट्रीयलचा कमर्शियल गॅस पुरवठा बंद करतो आहेत. त्यामुळे आमच्याकडे जितका साठा होता तो कालपर्यंत काही पुरला, काही आज दुपारपर्यंत पुरलेले. आज बहुतेक जवळपास एक 50 युनिट तरी आज बंद होतील संध्याकाळनंतर. आणि याचा परिणाम असा होईल की तिथं जे कामगार लोक आहेत, जे जवळपास 2-3 हजार लोक आहेत, हे सगळे कंपन्या सुट्ट्या असल्यामुळे घरी बसणार आहेत. आता याचा प्रामुख्याने 2-3 गोष्टीवर जास्त इफेक्ट झाला. जे पावडर कोटिंगवाले युनिट आहेत, जे गॅसवर चालतात, त्याच्यानंतर फोर्जिंगवाले आहेत, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट झाला आहे. त्याच्यानंतर कोटिंगवाले आहेत, सरफेस कोटिंग, त्याच्यानंतर काही युनिट असे ते जे हार्डनिंगचे गॅसवर चालतात, ते सुद्धा आज शेवटचा दिवस असेल. अर्धे तर बंद पडले, अर्धे उद्या सकाळपर्यंत कंपल्सरी मला वाटतं सगळे बहुतेक बंद पडणार आहेत. त्यामुळे पुढची बजाज ऑटोची लाईन थांबेल. इथून ज्या ज्या भागात पावडर कोटेडचा सप्लाय होतो ते सगळे युनिट याच्यानंतर उद्यापासून बहुतेक त्यांना सप्लाय बंद होऊन ऑटोमध्ये बंद पडतील गॅस नसल्या कारणाने. म्हणजे जवळपास 50 युनिट आणि 3000 रोजगारांचा प्रश्न जो आहे तो आयर्नवर आला. संघटना म्हणून तुम्ही काय भूमिका घेताय, काय स्टँड घेताय? आता आम्ही आपले पेट्रोलियम मंत्र्यांना त्या दिवशीच ईमेल पण केला, पत्र पण लिहिलं आहे. इथल्या आयुक्त आणि कलेक्टर साहेबांना पण तसा पत्रव्यवहार केला आहेत. आज आम्ही मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट मागितली होती पण आम्हाला भेटली नाही. उद्योग सेक्रेटरी DC डेव्हलपमेंट कमिशनर त्यांना पण आज आम्ही पत्रव्यवहार करतो आहे. आणि उद्योगाच्या काय प्रॉब्लेम आहेत गॅसमुळं त्याच्यासाठी आज आम्ही आमच्या मासिआ वाळूज कार्यालयातसुद्धा एक मीटिंग घेतो आहे. त्याच्यानंतर खरं काय पिक्चर ते अजून उघडपणे समोर येणार आहेत. तर प्रामुख्याने कोणत्या गॅसचा यात समावेश आहे? यामध्ये CNG तर लागत नाही, पण LPG गॅस मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. तो गॅसच नेमका नाही आहेत. तसं तर इलेक्ट्रिकलवर पण चालतं, पण गॅस स्वस्त होता त्याच्यामुळे मागे गॅस सर्वांनी वापरला. आता ते एकदम चेंज करणं असं 1-2-4 दिवसात शक्य नाही आहे. म्हणजे गॅसवरनं इलेक्ट्रिकलवर जायचं तरी ते सगळं सेटअप लावायला 2-3 महिने लागतील. तर आपण सांगल्याप्रमाणे काही युनिट बंद पडलेत, काही युनिट जे आहेत त्या संध्याकाळपर्यंत बंद पडतील. नेमका सगळ्या या इंडस्ट्रीला किती म्हणजे फटका बसेल कोट्यावधी रुपयाचा साधारण? आता कोट्यावधी रुपयात म्हणण्यापेक्षा जेव्हा प्रोडक्शनच बंद असेल, जे प्रोडक्शन होतं ते तर करोडो रुपयाचं असतं. म्हणजे बजाज ऑटोनं मागच्या महिन्यात ह्या महिन्यासाठी जवळपास 80,000 रिक्षाची ऑर्डर दिली होती, परंतु 5 तारखेला त्यांनी लगेच सांगितलं की आम्ही मटेरियल घेणार नाही. तर त्या म्हणजे 80,000 गुणिले जे रिक्षाची प्राईज आहेत ती जरी पकडली तर ती करोडोमध्ये जाते आहे. तर फक्त रिक्षाच नाही आहे, सगळे 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्यांचं प्रोडक्शन बंद होणार आहे याच्यानंतर. कारण मेजर ऑटो पार्ट हे छत्रपती संभाजीनगरपासून मधनं पूर्ण भारतभर जातात. आणि त्यातल्या त्यात जास्त याच्यावाले आहेत पावडर कोटिंगवाले. तर त्याच्यामुळं पावडर कोटिंग बंद झाल्यामुळं गाड्याच बनणार नाही, चॅसीला पावडर कोटिंग होणार नाही, बऱ्याच पार्टांना कोटिंग होणार नाही. त्याच्यामुळं संपूर्ण प्रोडक्शन ठप्प होणार आहेत. सर, पण ही चालू प्रोसेसिंग सुरू असताना अचानक अशा पद्धतीनं गॅसचा तुटवडा झाला किंवा काही कारणानं बंद झालं तर यामुळे काही नुकसान होत असतं का? आता याचा प्रॉब्लेम असा आहे, नुकसान होतं का म्हणजे डायरेक्ट प्रोडक्शनच बंद, म्हणजे डायरेक्ट लॉसच कंप्लीट. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक याच्यामध्ये चालू लाईन बंद पडणं. म्हणजे आता बऱ्याच इंडस्ट्री अशा आहेत की त्यांचं पूर्ण भारतभर प्रोडक्शन आहेत, म्हणजे भारतभर ते मटेरियल पाठवतात, तर ते आता लगेच बंद होणार आहेत. त्याचा परिणाम असा होतो की ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आज वाळूज MIDC जरी पकडली आपली, तिथे जवळपास 1.5-2 लाख कामगार आहेत सगळे. तर एकदम सगळे घरी बसणार आहेत आणि त्यांचा बेरोजगार म्हणजे होणारच. ते होण्याचा प्रश्न काय, तर कंपन्या बंद म्हणजे कामगार घरी बसणार आहेत. सर, आपण जर बघितलं तर कोरोना काळात जे आहे ते अशी सगळी परिस्थिती तुम्ही अनुभवली होती उद्योग म्हणून. आत्तासुद्धा अशीच परिस्थिती ओढवली. काय तोडगा निघाला पाहिजे वाटतं त्याच्यावर? आता खरं तर युद्ध संपल्याशिवाय मला वाटतं काही तोडगा निघणार नाही. कारण आपण बघतोय मागे 2-4 दिवसामुळे जिथं प्रोडक्शन होतं ते बंद केलं. त्याच्यानंतर जिथं साठा होता ते पण बंद केला, जिथून आपल्याला पाईपलाईनद्वारे गॅस यायचा तर ते सगळं बंद असल्यामुळं गॅस येणं मला नाही वाटत महिनाभर तरी गॅस येईल सगळीकडे. त्याच्यामुळं आर्थिक संकट तर वाढणारच, पण रोजगारी 100% वाढणार हे पक्कं.
पण आता या सगळ्या परिस्थितीत सरकारनं काय भूमिका घेतली पाहिजे? उद्योजकांना दिलासा मिळेल, रोजगारांना दिलासा मिळेल. आता सरकारच्या हातात काय आहे ते मला सांगा. सरकार काय गॅस तयार करू शकतं, जिथून आहे तिथून आणून पुरवठा करू शकतं, परंतु जिथून आपले मेन 70-80% गॅस येतो आहे तिथंच प्रॉब्लेम झाल्यामुळे तिथं गॅस आणणं पण सध्या तरी मला वाटतं सरकारला शक्य होणार नाही. म्हणजे डिझेल पेट्रोल मिळू शकतं समजा रशियातून वगैरे आयात केलं तर. कर्मचारी असतील, मजूर असतील, रोजगार असतील, त्यांचं काय सर? आता त्यांना कंपन्यांना एकतर त्यांना घरी बसून पगार द्यावा लागेल किंवा मग ते नंतर ज्या सुट्ट्या होतील त्या नंतर भरून घ्यावं लागेल. बाकी दुसरं काही ऑप्शन नाही आहे, तेवढं एकच आहे. निश्चितच आपण बघतो हे होते छत्रपती संभाजीनगरचे मसिहाचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड. ज्या पद्धतीनं अख्खा देशात युद्ध सुरू आहे त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्राला फटका बसला आहे आणि 50हून जास्त युनिट आज बंद पडतील आणि हजारो कर्मचारी जे आहे ते हजारो कामगार यांचा जे आहे ते रोजगारसुद्धा बंद पडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.